नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अति महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे, आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे। डिसेंबरचा जो हप्ता आहे, जे लाडकी बहीण आहेत ते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत की डिसेंबरचा हप्ता कधी येणार, 1500 येणार का 2100 येणार। या रिलेटेड मी डिटेल न्यूज आणलेली आहे, बातमी आणलेली की डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे। आनंदाची बातमी आहे, डिसेंबरच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेली या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती सांगणार आहे की डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे। तर तुम्ही ही न्यूज पाहत आहात की लाडकी बहिणीला कधी मिळणार पुढचा हप्ता, बदललेले नियम माहीत आहेत का। लाडकी बहीण योजनेची जे हप्ता आहे, 6th इन्स्टॉलमेंट आहे, 6वा जो इन्स्टॉलमेंट आहे ते कधी मिळणार आहे, म्हणजे डिसेंबरचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, 6वा हप्ता कधी येणार आहे माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही न्यूज आहे। ही जी बातमी आहे ती साम टीव्ही यांच्या वेबसाईटला आलेली आहे। तर मी ती डिटेल तुम्हाला बातमी आता सांगत आहे, तुम्ही पाहू शकता। महिलांना स्वावलंबी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना घेऊन येते, महिलांना आर्थिक मदत व्हावी हाच त्यामागील मुख्य हेतू असतो। यातूनच विविध योजना सरकार राबवते, माझी लाडकी बहीण योजना ही त्याचाच एक भाग आहे। तर पुढची आपण पूर्ण डिटेल न्यूज बघू। माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारकडून योजनेत समाविष्ट असलेल्या महिलांना 4था आणि 5वा हप्ता देण्यात आला। ही रक्कम 3000 रुपये होती, जी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली। आता महिला 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। तर अपडेट पूर्ण बघू। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे, त्यामुळे आता महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे। मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता नव्या सरकारच्या शपथविधीनंतरच लाडक्या बहिणींना मिळणार होता। म्हणजे शपथविधीनंतर लाडक्या बहिणींना हा 6वा हप्ता मिळणार होता। तर 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी सोहळा पार पडला। 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडला। आता लवकरच 6व्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार असे बोलले जात आहे। मीडिया रिपोर्टनुसार 15 डिसेंबर नंतर 6वा हप्ता मिळेल असे बोलले जात आहे। म्हणजे मीडिया रिपोर्टनुसार कसं आहे की 15 डिसेंबर नंतर 6वा हप्ता मिळेल असे बोलले जात आहे। कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात यासंबंधित निर्णय होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असे मीडिया रिपोर्टनुसार आहे की 6वा हप्ता हा 15 डिसेंबर नंतर 6वा हप्ता मिळेल असे बोलले जात आहे। तर आपण पुढे डिटेल बघू। अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती दिली आहे। त्यांनी सांगितले की या योजनेत समाविष्ट महिलांची पात्रता तपासणी केली जाणार आहे। म्हणजे पात्रता जी आहे, अटी जी आहेत ते तपासल्या जाणार आहेत। पडताळणीनंतर ज्या महिला पात्र नाहीत त्यांना योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकले जाईल। म्हणजे पडताळणी होणार आहे, त्यानंतर ज्या महिला पात्र नाहीत त्यांना या योजनेतून काढून टाकले जाईल असे सांगण्यात आलेलं आहे। माझी लाडकी बहीण योजना पात्रता नियम पाहून घ्या। ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला आहे ती महिला राज्याची रहिवासी असावी, महिलेचे वय 21 ते 65 वर्षामध्ये असावे, महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे, बँक खाते मोबाईल क्रमांकाने आधारशी लिंक असावे, महिला जवळच्या CSC केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत येथे जाऊन अर्ज करू शकतात। अर्ज करणाऱ्या महिलेकडे पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक स्टेटमेंट यासारखे आवश्यक कागदपत्र असणे आवश्यक आहे। आता तुम्हाला डिटेल बातमी जी आहे ती सांगितलेली आहे की 6वा जो हप्ता आहे तो मीडिया रिपोर्टनुसार 15 डिसेंबर नंतर 6वा हप्ता येईल असे या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। शपथविधी झालेला आहे 5 डिसेंबरला, त्यानंतर 6वा हप्ता येणारच होता। तर 6वा हप्ता साधारणपणे 15 डिसेंबर नंतर येईल असं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर मी डिटेल तुम्हाला न्यूज सांगितलेली जी बातमी होती ती डिटेल सांगितलेली लाडकी बहीण योजनेसंबंधित जो डिसेंबरमध्ये जो हप्ता येणार आहे तो कधी येणार आहे, कोणत्या दिवशी येणार आहे, ही सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात महत्त्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।